ताजमहाल एक प्रेमाचं प्रतीक, जगातील 7 आश्चर्यापैकी एक, पण त्याच्या पांढऱ्या संगमरवरी सौंदर्यामागे एक रहस्य दडलेलं आहे. ताजमहालाच्या बेसमेंटमध्ये काही खोल्या आहेत ज्या आजही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये नक्की काय आहे? चला तर मग या आश्चर्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. 1632 मध्ये सम्राट शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधलेला हा स्मारक जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. पण हजारो पर्यटक रोज येथे भेट देतात, तरीही काही भाग सर्वसामान्यांसाठी कायमचा बंद आहे. ताजमहालाच्या तळघरात सुमारे 100 पेक्षा जास्त खोल्या असल्याचे पुरातत्व संशोधकांनी नोंदवले आहे. यातील बहुतेक खोल्या बंद आहेत. काही खोल्यांचे दरवाजे जाड संगमरवरी भिंतींनी झाकले गेले आहेत. आतमध्ये नेमकं काय आहे याबाबत फक्त अंदाज व्यक्त केले जातात. काही इतिहासकारांच्या मते या खोल्यांमध्ये शहाजहान आणि मुमताज यांच्या समाधीशी संबंधित मार्ग आहेत, तर काही लोककथांनुसार खोल्यांमध्ये मौल्यवान खजिना किंवा मुघलकालीन महत्त्वाच्या वस्तू दडलेल्या आहेत. तर काही वादग्रस्त दाव्यांमध्ये तर असे म्हटले जाते की या खोल्यांमध्ये रहस्यमयी शिलालेख आणि हिंदू मंदिरांचे अवशेष सुद्धा असू शकतात. भारतीय पुरातत्व विभाग असे सांगतो की या खोल्या फक्त संरक्षणासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत, कारण तळघरात दमटपणा जास्त असल्याने संगमरवरी भिंतींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या पर्यटकांसाठी खुल्या केल्या गेल्या नाहीत. 2017 मध्ये या खोल्यांमध्ये संशोधन करण्याची मागणी झाली होती, पण सुरक्षा कारणास्तव प्रवेश दिला गेलेला आहे. आजही ताजमहालाच्या बेसमेंटमध्ये काय आहे हा प्रश्न जगभरातील लोकांना भुरळ घालतो. हे फक्त रिकाम्या खोल्या आहेत का, की त्यामध्ये खरंच हिंदू मंदिराचे अवशेष दडले गेलेले आहेत? कदाचित हे रहस्य काळाच्या गर्भातच कायमचं काढलं जाईल. ताजमहालाच्या या बंद खोल्या एक रहस्य, एक गूढ आणि एक अनोत्तरित प्रश्न. तुमच्या मते त्या खोल्यांमध्ये काय असू शकेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा ऐतिहासिक रहस्य कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र ब्रीफ.